लीना कॅटू इथे मम्मीला ओट्स बनवलंय. कॅटूचा नाश्ता घट्ट झालाय. चल कॅटूचा नाश्ता पण झाला आणि इथे कॅटूला स्मॉल चिली करते. जय जय कोण करणार? जय जय ना इथे. जय जय कर. जय जय. आशा हाय कर. कॅटूनचा टॅडी घेतला तिच्या बरोबरच जाते. आता तिला सोडते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. नाश्ता बनवलाय. आता माझा नाश्ता करून घेते. आता रोज मी आणि ब्रेडच खाते शॉर्टकटमध्ये, कारण खूप उशीर होतोय मला. मी काय घेतलं ते दाखवतो. तर मी काय घेतलं ते दाखवते. ब्लँकेटवरून ऑर्डर केलेलं ते पण आलं आहे. पुदिना कसं आलं आहे, मग सुगंध सुटला आहे. आणि आता मी पनीर मसाला खाते, पनीर ग्रीन मसाला. त्याची पण रेसिपी शेअर करते. त्याच्यामुळे मागवलं होता आणि मस्त आलं आहे. काय होतं हे फ्री आलं आहे. हायड्रा रिफ्रेश मॉइश्चरायझर आहे. कॅटूचं साबण, चीज क्यूब्स आहे आणि हे काजू. मला हे काजू लागणार आहे आता. त्याच्यासाठी ऑर्डर केलं होतं. बुटीचं काय साबण पण संपलेलं माझ्या लक्षातच नव्हतं. नशीब आठवण आलं. मग काही ना ऑर्डर करते आणि मग विसरून जाते. आणि काय आणलं आहे, आमच्याकडे गुरुवारचं मार्केट असतं ना, तिथून लास्ट टाईम पण एक घेऊन आलेली आणि आता अजून एक घेऊन आली आहे. म्हणजे ती वॉश केल्याच्यानंतर ही यूज करू शकतो. आणि एकदम मस्त, खूप छान होती. मला आवडली म्हणून घेऊन आली परत. कम्फर्टर आता हे वॉश करायला टाकले. मस्त खूप मस्त. डबल बेडची आहे आणि मस्त टू साईड आहे. छान प्रिंट आहे. हे टाकून मी वॉशला. आणि काय आलं हे कवर पण टाकते वॉशला. लाईटच घेतलं आहे मस्त. 50 रुपयाची जोडी आहे. छान आहेत, कॉटन आहे त्यांना. आणि हा एक कलर आहे. वाजले किती? 12:30 वाजायला आले. आता तुम्ही पटकन जेवण करायला घेते आणि टाकते धुवायला. डबल बेडची या बॅगेत आलेलं मस्त बॅग घेतली. ट्युलिप माझं कप वगैरे पिऊन झालं आहे. आता लागते कामाला. ॲलेक्सची पण बॅग होती, ती पण त्याला सांगितली खाली कर. म्हणजे मशीनमध्ये टाकले कपडे आणि आता बघेन रात्रीच टाकेन धुवायला. म्हणजे सकाळी सुकवायला खूप बरं वाटतं. दिवसभर मस्त कडक होऊन जातात कपडे. आणि आता मी करते पनीर ग्रीन मसाला. तर त्याची रेसिपी आता मी शेअर करते. आणि काय बनवते, डाळ भात, पनीर मसाला आणि चपाती करते. आज के मेन्यू में ये सब है. तो दादा ही रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. काल मी आलू ठेवलेलं पनीर नाही, काल नाही परवा, तर ते तसंच आहे. अजून काय बनवलं नाही. काल कॅटूला पराठे बनवलेले, ते तिने खाल्लं. पण ते नरम होतं ना, तर ते पराठे बरोबर त्याचे होत नव्हते. मग आता ती भाजी करते मस्त. हे चांगलं आता मी भाजून घेते. कांदा घेतला आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण चांगलं भाजून घेते आता हे. आणि नंतर ग्राइंड करायचं. आता हा मसाला मी ग्राइंड करून घेते. आणि त्याच्याबरोबर मी एक कोथिंबीर घेतली आहे आणि थोडासाच पुदिना घेतला आहे. आता हे एकत्र चांगलं ग्राइंड करून घेते.
तिला भात ठेवला आहे, डाळ ठेवली आहे आणि मेथीची भाजी पण करायची आहे. आता हे चांगलं ग्राइंड करून घेते आणि जास्त काय मगजमारी नाही. आता मी एका पॅनमध्ये ना पनीर थोडंसं हे करते, शालो फ्राय करून घेते. दही ॲड करायचं आहे. तर 1 चम्मच दही घेतला आहे, अजून थोडंसं घेते. तर आता ह्याच्यामध्ये मी दही पण ॲड केलं आहे. आता हे चांगलं ग्राइंड करून घेते. झाला आहे मसाला ग्राइंड करून. आता एका साईडला मी मेथी बनवायला घेतली आहे, तर त्याच्यामध्ये थोडेसे बटाटे वगैरे ॲड केलेत ना. आता ते स्लो गॅसवर ठेवते, कारण हा गॅस खूप फास्ट आहे. तर आता हे पॅन पतेलं तेल ॲड करते आता ह्या टोपात. बटर वगैरे पण थोडं रिच करायचं असेल तर बटर ॲड करू शकतो, फ्रेश क्रीम ॲड करू शकतो. मसाला चांगला ग्राइंड करून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आता मी जिरं ॲड करते. बाकी तर मी सर्व ॲड केले, अद्रक लसूण वगैरे टाकायची गरजच नाही. तर थोडं जिरं टाकलं, पुदिना पण टाकला ना, त्याच्याने चांगला फ्रेग्रन्स येतो आहे. तर आता हा मसाला मी ॲड करते आणि मी बापरे वासण्याने भरले. हा चांगला ग्राइंड करून मसाला घेतला आहे. तर आता ह्याच्यावर तेलामध्ये ॲड करते. आणि इकडे मला आता हे पण टाकायचं, मेथीसुद्धा कट करून टाकायची आहे. मस्त झाला मसाला एकदम. आणि मसाला पण काय तेल सुटेपर्यंत थोडं शिजत ठेवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी ॲड करते थोडी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धने पावडर. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला ठेवायचा आहे शिजत. एकदा शिजला ना की याचा थोडासा कलर पण चेंज होईल. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. आणि हा जो मसाला ह्याच्यामध्ये तर मी पाणी ॲड करते आणि ते त्याच्यामध्ये ॲड करते. तेल सुटेपर्यंत मसाला ठेवते शिजत. आणि त्याच्यानंतर काय पनीर ॲड करून कसुरी मेथी ॲड करायची आहे. झालं मग रेडी आहे. झाले, स्लो गॅसवर ठेवते. आता झाकण लावून ठेवले आणि आता मेथी टाकते त्याच्यामध्ये. आणि डाळ पण झाली आहे, तिला फोडणी द्यायची बाकी आहे. अशी कामं होतात. मी ना गरमीने खूप परेशान झाले. मला खरंच गरमी ना नाही आवडत. मी पावसाळ्याचा वेट करते, मॉन्सून. मेथी मम्मीसाठी करते, दाल राईस, आणि ती मेथी खाईल कारण पनीर नाही खात. अलेक्सला बोली कांदे बटाटे भेटते तर घेऊन ये, कारण मस्त बरे पडतात. 5-5 किलो घेऊन येतो तो.
आणि कॅमेरा पण ऑर्डर केला आहे, तो येईल 2 दिवसात, नाही तर उद्याच येईल वाटतं. मेथी टाकली आहे. आता गॅस चालू करते कारण बंद केलं होतं. मध्ये थोडं ॲड केलं मीठ. आणि जो मी पुदिना टाकलाय ना, खरंच त्याचं इतकं फ्रेग्रन्स येतोय. झाकण ठेवून पण इतका छान फ्रेग्रन्स सुटलाय. आता मी मेथीवर पण झाकण ठेवते. आणि कॅमेरा वगैरे लावायचा कधीच विचार नव्हता केला, पण अशी सिच्युएशन येते ना, आपण कधी कधी विचार नाही करत ना, असं सिच्युएशन येऊन जातं आपल्यावर. आणि आता माझ्यावर तर तसंच होतं आहे. जो आपण कधी विचार नव्हता केला, हे कॅमेरा वगैरे मी कधीच विचार नव्हता केला, पण असं चाललं आहे ना की मला लावून घेतलाच पाहिजे असं आहे. डाळीला फोडणी देते आणि पहिला ॲलेक्सचे शूज धुवून घेते, कारण त्याचं कसं आहे माहिती आहे, मग टायमावर शोधत बसतो आणि मग बोलेल की साफ करायचे, हे करायचे, मग ते मलाच करावं लागणार आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये थोडं ॲड करते. पनीर आहे. आता या ग्रेव्हीमध्ये ना थोडं गरम पाणी करून ठेवलं, ते ॲड करते. इथे पॅन ठेवला आहे, थोडं पनीर टॉस करून घेते. इथे मेथीची भाजी होते. आता गॅस बंद करते, झालीच आहे. पनीर क्यूब्स ॲड करते आता हे. आणि हे ॲड थोडंसं परतते चांगलं, आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये कसुरी मेथी ॲड करेन. असं ग्रेव्ही झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते कसुरी मेथी, आणि हे पण चांगले टॉस करून झालेत. आता हे पण ॲड करते. पनीर मस्त झालेत. बंद करते गॅस. एकदम रिच वाटते, बघू शकता. एकदा नक्की ट्राय करा. नंतर मी टेस्ट करेन. मस्त चपाती आता करते पटकन, आणि छान झाली आहे कसुरी मेथी वगैरे टाकून.
बाहेरून ऑर्डर करायची काही गरज नाही. मस्त पनीर खायचं असेल तर असं तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप टेस्टी लागेल खूप. तर काय ना आता बाकीची कामं करून घेते, पटकन चपाती करते. इतका मला कंटाळा आला ना चपाती करायला. डाळ भात सर्व झाले, फक्त डाळीला फोडणी देते. भात वगैरे झाले, ग्रेव्ही पण झाली, फक्त चपाती करायची बाकी आहे. ते पटकन करून घेते. मग आता जावं लागेल मला कॅटूला घ्यायला. तर तेच मेथीची भाजी वगैरे झाली आहे. पॅन इकडे मी ठेवते, करून घेते. कॅटूचा पसारा बॅग इकडे सर्व टाकलं आणि तिला लॉलीपॉप भेटलाय तर तू खात बसली आहे. कॅटू इथे लवकर मम्माकडे. ऐकत नाही ना तू? लॉलीपॉप खाते आणि बघते. अशाच मी घेतलं जेवायला. कॅटूचं झालं आणि पनीरची भाजी तुम्ही बघू शकता, मस्त टेस्टी झाली. मी पनीरची भाजी बघ. तर आता मी टेस्ट करून सांगते, कारण पुदिना मी फर्स्ट टाइम टाकलं आहे आणि थोडं तिखटच केलं आहे कारण मीच खाणार आहे. खूप खूप छान. सिरियसली एकदा एक ट्राय करा. असं मी जसं बनवलं तसंच. खूप टेस्टी झालं आहे, खूप टेस्टी. पुदिनाचा फ्लेवर ना तो एकदम वेगळा येतो आहे आणि फर्स्ट टाईमच असं पुदिना टाकला. ॲलेक्सला असं चिकन बनवून देऊ शकते. खूप टेस्टी आहे. आता मी खाऊन देते मस्त. या जेवायला. A few moments later. मँगो आईस्क्रीम खाते आता मी. Two hours later. काम वगैरे झाल्याशिवाय माझी हालत काय झाली आहे कामं करून. आता जाऊन झालेत, वाजले माहिती किती, 6-10 वाजलेत आणि जुदाई पिक्चर लावलाय. वायफाय पण केलेला, तो आता आलाय आणि मी ऑर्डर केलाय पिझ्झा आणि आम्ही पिक्चर बघत बसलोय. मस्त टाइमपास चालू आहे. ट्रेन आता मम्मीला चाय वगैरे करून देईन, तोपर्यंत आमचा पिझ्झा जातो. आम्ही खाली पिझ्झा ऑर्डर केलेला, आता माहिती नाही काय होणार आहे. डॅडूला फोन करायचा ना, डॅडूला फोन करते पहिला. डॅडू देवा पिझ्झा करणार होते मी कॅन्सल, पण कॅन्सलच नाही झालं. आता आम्ही इकडे बाहेर खातोय आणि कॅटूला येत होती बाईकवर झोप, कारण दुपारी ती झोपली नाही. ओवन स्टोरीमधून ऑर्डर केला है. एक पिज़्ज़ा उल्टा करके दिया क्या? क्यों ऐसा ऐसा क्यों लग रहा है देखो? नहीं है उल्टा. ये क्या पिज़्ज़ा बना के दिया? हाँ, ब्रेड पूरा फुका फुका करके दिया. फुका फुका खा ना बाबा. चिली फ्लेक्स डाल प्लीज. ओरिगेनो की जगह चिली फ्लेक्स दिया उसने. रहेगा ना अंदर. और एक है पिज़्ज़ा. बाबा दोन्ही सेम आलेत पिझ्झा. चलो हाँ दे कॅटू को भी दे नेक्स्ट स्लाइस. आम्ही आलो आहेत बाहेर जाऊन आणि माझी फ्रेंड आता होममेड मस्त केक करते, तर तिच्याकडून मी एक रवा केक घेतलाय, मस्त पॅकिंग करून दिला नाही, आणि मल्टीग्रेन केक घेतलाय. मला कॅटूला टिफिनमध्ये देणार, पहिला बघते हिला कसं. कॅटू खाऊन बघ. हा मल्टीग्रेन केक आहे, मस्त होममेड आहे. आता तिने स्टार्ट केलंय. आणि रवा केक घेतलाय मी मस्त. कॅटू काय करते बुब्बू? हा रवा केक आहे. छान आहे. मग एक देऊ स्लाइस. तर रवा केक तर खाते ना तू. छान झाला. माझा पण व्हिडिओ आहे रवा केकचा, मी
एका ब्लॉगमध्ये टाकला आहे. म्हणजे आता खूप टाईम झाला, 3-4 महिने झाले असते. खाऊन बघ, मासे नाही बनवलं सोनू, खाऊन बघ प्लीज. छान आहे, मस्त पॅकेजिंग वगैरे पण मस्तच लावणार तिने डब्यामध्ये. असंच ठेवायला मस्त आहे डब्बा. आणि खूप थांब यार. हा मल्टीग्रेन केक आहे, मस्त स्पॉन्जी आहे. खूप छान आहे मल्टीग्रेन केक, विदाउट शुगर, नो मैदा, नो शुगर. बघ नाही खात आहे. टॅटूला पण मस्त आवडलाय मल्टीग्रेन केक. तुम्ही परत एकदा तिच्याकडून ऑर्डर करेन आणि मस्त खाते ती, तर तिला टिफिनमध्ये उद्या तेच देईन. टॅटूला आवडलं शनू? अरे वा बुबडू. मासला बोल थँक्यू. टॅटू मासला बोल थँक्यू. थँक्यू बोल, थँक्यू बोल, थँक्यू बोल. दे ना. बस डब्बा लेके ही बैठी अभी. मस्त रिजनेबल प्राइस आहे. मी 250 ग्राम घेतले, दोन्ही पण 250 ग्राम. आता हे आपण ठेवायचं. अभी हे देगी नाही मेको, आता ही नाही देणार. तर काय नाही, आम्ही आलो आणि मस्त मी आज ती रेसिपी बनवली पनीरची, ती नक्की एकदा ट्राय करा. आणि आता तर मी काय जेवण वगैरे आहे तर चपाती करणार आहे. कॅटू आता नाही, उद्या टिफिनमध्ये. कॅटूला आवडला. अरे वा मम्मी, आवडला हा तिला, बोलतच रे. आणि आम्ही पिझ्झा पण तो ऑर्डर केला, टेस्टलेस होता यार, लिटरली नाही आवडलं. एक तर असंच ठेवलं आहे, बाय 1 गेट 1 होता तर. आणि तो काय दाखवला आणि काय आलं, चिकन कीमा पिझ्झा आला. मी तो कधी खाल्ला पण आणि टेस्टलेस, मला नाही आवडला. ओव्हन स्टोरीमधून तर एक पिझ्झा तसंच ठेवला आहे. ॲलेक्सचा कंप्लेंट करायसाठी फोन पण करत होता, कोणी काही पिकअप नाही केला फोन. तिचं भलतं चाललं. शूज निघालच का शूज? जाऊ ते, आता नाही मागवणार ऑनलाईन. ॲक्च्युली माझा बाहेर जायचा विचार होताच नाही. डॅडू करत होती म्हणून मी बोलली चल बाबा, ह्याला फोन केला. मी बोलली चल जातो, नाही तर आम्ही बाहेरच काही नाही काय खातो. बिलकुल वर्थ नव्हता खरंच. तर काय नाही, जाऊ दे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण करा. कमेंट करता तर मला खूप छान वाटतं. काय तिकडे ये, बाय बाय कर. भेटू आपण नेक्स्ट. बाय 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 बाय.